पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे ठाकरे बंधूंनी मुंबई पालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकले। राज आणि उद्धव ठाकरेंकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। शब्द ठाकरेंचा, नाव ठाकरेंचं, वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। वचननाम्यातील सगळी आश्वासनं मराठी माणसासाठीच आहेत, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। शिवशक्तीचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध झालाय, असं उद्धव ठाकरे म्हणतायत। शिवशाहीचा, शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत। मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेले आहेतच। आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्याताई आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी, म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत। आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी या सभागृहामध्ये वचननाम्यावरती सविस्तर चर्चा करून लोकांना माहिती दिलेली आहे, पण आज त्याचं अधिकृतपणे प्रकाशन होईल हे निमित्त आहे। पण पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धव साहेब हे पत्रकारांसमोर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत। दरम्यान यावेळी नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा पाहिलंय, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। खूप वर्षांनी शिवसेना भवनात आलोय, 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय, असं देखील राज ठाकरे म्हणालेत। मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत। त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये, पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या। गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत, 2 भाऊ एकत्र येत आहेत। आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण ह्याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना। साहजिकच आहे, आनंद आहे। एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।